रोमॅन्टिक सीन आहे हा. हा. स्वीटी, इतकं प्रेम करतेस माझ्यावर? काय पाहिलंस ग माझ्यात? हे डोळे का बंद करते तू? सॉरी सर, पण मूडच येत नाहीये तुम्हाला बघून. अरे तुम्हाला बघून म्हणजे? आय मीन सर, ते फील येत नाहीये. मी एक काम करते, मी जरा डोळे बंद करून बाबाला इमॅजिन करते. बाबा? बाबा आपला ढोलकीवाला बाबा. अरे त्याच्यापेक्षा बरा दिसतो यार मी. सर, प्राप्त स्थितीमध्ये तोच बरा आहे त्यातल्या त्या. हॅलो एव्हरीवन, मी पृथ्वी प्रताप आणि दुसऱ्या पर्वाच्या फिनालेला तुम्ही पाहिला होतात माझा प्रताप. अर्थात महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व 2चा विजेता. निमिष, चेतना, शिवाली, सचिन, अरे हे सगळे आलेत म्हणजे आम्हाला फक्त ट्रॉफी दिली आहे. नाही पण काय प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, खचून जाऊ नका. मला माहितीये तुम्हाला जड पडतंय, जमत नाहीये, पण अजिबात घाबरू नका. कन्व्हिक्शननी करा, सिच्युएशन प्ले करा, सर सांगतात तसं, आणि जेन्युइन करा. स्मार्ट अजिबात करू नका. जमणार तुम्हाला. काही अडलं मला सांगा, मी सांगणार तुम्हाला. ओके, टेन्शन नाही घ्यायचं. हा प्लीज. सर कसे आहात सर? सर मस्त ना, मजेत ना सर? सर ऍक्च्युली रिझल्टच्या दिवशी ना मी खूप घाबरलो होतो फायनलला. म्हटलं आता तुम्ही म्हणताय की काय, आता पृथ्वी सॉरी सचिन and शिवाली माय लिझा म्हणाले. सर ते लिझा मनेलीवरून आठवलं, माझ्यात नाही दिसत कुठला हॉलिवूडचा ऍक्टर. नाही सर, काही हरकत नाही सर. नाही दिसत असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आय एम व्हेरी शुअर सर, तुम्ही ज्यावेळेस हॉलिवूडची हास्य जत्रा कराल ना जज म्हणून, तेव्हा तिथल्या नटांना सांगाल यू आर माय पृथ्वी, यू आर माय पृथ्वी. तर ती गोष्ट वेगळी आहे, त्यांना काही कळणार नाही, आम्हालाही काही कळत नाही, पण चालेल. आम्ही करू सर ऍडजस्ट. चालेल सर. वा पृथ्वी, वा वा. थँक्यू प्राजक्ता. तुला माहितीये का, काय फर्स्ट सीझनच्या विनर मध्ये आणि दुसऱ्या सीझनच्या विनर मध्ये एक फरक आहे. काय त्यांनी जरा तरी लाज ठेवली होती, तुला तेवढी नाहीये. ए असं नको म्हणू ग. आणि वाव, काय दिसतेस प्राजक्ता तू, सुपर्ब. तुला सांगतो, हास्य जत्राचं सीझन बदललं, पण आम्हा तरुणांचं हास्य जत्रा बघण्याचं रिझन नाही बदललं. ते तसंच सुंदर, प्रसन्न, टवटवीत. ओ माय गॉड. माझ्या आत्ताच असं लक्षात आलं की आणखी एक फरक आहे रे. काय ग काय? तू एवढा लाचार कधी झाला नव्हता. आपण विषय बदलूया, कारण आता माझं विश्व बदललंय. मी विनर आहे आणि त्यामुळे समीर दादा, चॅनलने मला तिप्पट पेमेंट मध्ये इथे बोलवलंय. 3 पट पेमेंट. हा, पण मग मी चॅनलला एक कंडिशन घातली. मी म्हटलं मी काम करायला तयार आहे, मला काहीच हरकत नाही. मला शीतल नकोय. आय डोंट वॉन्ट शीतल यार. अरे कंटाळलो यार मी तिला. रोज तोच चेहरा सर, रोज तेच टँट्रम्स. त्यात लग्न पण झालंय तिचं. नाही म्हटलं मला नको आहे. त्यापेक्षा म्हटलं मला चॅनल, मी काय चॅनल सांगितलं, मला एक छान सुंदर अविवाहित पार्टनर. आता चॅनलला मी हवाय, त्यामुळे त्यांनी अट मान्य केली आहे आणि मी जाम एक्साइट आहे. आज माझी नवीन पार्टनर येणार आहे. कोण आहे कोण? हाय सर. हाय नाईस टू मीट यू सर. सेम हियर. तुम्ही स्पीक. इस्पिक नाही ग बाय, पृथ्वी. माझं नाव पृथ्वी आहे. इस्पिक नाव कसं असेल? ते पत्त्यांच्या खेळात असतं की नाही सर? तर बुद्धिबळाच्या खेळातलं नाव असू शकतं, मग पत्त्यांच्या खेळातलं का नाही? बुद्धिबळाच्या खेळातलं नाव कोणाचं आहे? प्यादी कांबळे. पॅडी कांबळेवर विनोद नाही करायचे. तो या खेळातला वजीर आहे, त्याच्यावर विनोद नाही करायचे. वजीर आहे तो. सर पण मग राजा कोण आहे? राजा कोण आहे? हा. अर्थात मी राजा आहे मी. आणि मी ठरवलंय आता बुद्धिबळातल्या राजासारखंच वागायचं. म्हणजे सर कसं? चेक मिळाल्याशिवाय हालायचं नाही. वा सर,
बाय द वे सर आय एम स्वीटी. हा स्वीटी. नाईस नेम हा. Thank you, sir. व्हॉट्स युअर फुल नेम? स्वीटी थुकलावेन. आडनाव काय सांगितलं? थुकलावेन सर. आडनाव सांगताय की अंदाज देताय? काय नाही काय नाही नाही. नाईस नेम आय Thank लव्ह you. इट आय लव्ह Thank you, इट. sir. बाय द वे स्वीटी, कसं वाटतंय माझ्यासोबत काम करताना? काय नाही सर, म्हणजे थोडं डिप्रेशन होतं मला, पण आता सगळं ठीक आहे, कारण मन मारून जगायची सवय झाली आहे मला आणि नेहमीच काय मनासारखं नाही मिळत ना. ए याला काय अर्थ आहे? आत्ताच आली ना, थांब ना. नाही सॉरी सर, तुम्ही रागावू नका सर. म्हणजे मला ना खरं तर पार्टनर म्हणून सचिन गावडे हवा होता. सचिन गावडे, तो मला पार्टनर म्हणून हवा होता. मला खूप आवडतो सर तो. का आवडतो? कारण सर तो कॉमेडी करतो. अहो फिनालेला पण त्यानेच कॉमेडी केली, तुम्ही नाही केली. तू काहीतरी बोलू नको. कॉमेडी नाही केली. जिंकलो कसा मग? कारण सर महेश सरांनी कॉमेडी केली ना म्हणून. ते म्हणजे ते त्यांचं असं म्हणणं होतं की हा नाही करत, निदान मी तरी करतो रिझल्ट मध्ये कॉमेडी, म्हणून जिंकवला. सर खरं आहे. तू हे बघ स्वीटी, तू जवळ अपमान करतेस माझा. सर मी फक्त तुमचाच अपमान नाही करत आहे, तुमच्या पार्टनरचा देखील करते. सर 70 वर्षांची म्हातारी बगळ्यांची माळ गाताना ती 20 वर्षांची कशी काय झाली? कॅरेक्टर तिला बोल, ती असं करते. मग काय सर? म्हणजे काय, ती नेहमी असं करते यार, कॅरेक्टरच सोडते. हो. मी बघ कधीच कॅरेक्टर सोडलं नाही. कारण तुम्ही कधी पकडतच नाही सर. मी विनर आहे यार या सीझनचा. तू जास्त बोलते, तू नीट वागा माझ्याशी. सॉरी सर. नीट वाग माझ्याशी, सांगतोय मी. सर सॉरी. अहो सर हे सगळे इनामदार आहेत सर. हा. यांच्याशी कुणी नीट वागत नाही तर तुमच्याशी कोण वागणार आहे? सॉरी सर. अरे काय आदर्श सेट करून ठेवलाय रे तुम्ही? सर सॉरी, आपण रिहर्सल सुरू करूया सर. आय एम रिअली सॉरी. हा करूया चल. हा स्क्रिप्ट देतो तुला, थांब. ही दर स्क्रिप्ट. ओ वाव सर, तुम्ही लिहिली स्क्रिप्ट? हो स्क्रिप्ट मी लिहिली आहे. वाव सर, वाव. ऐक मी तुला नीट सांगतो. हा. हे बघ, आधी मी असं म्हणणार की स्वीटी, का प्रेम करतेस माझ्यावर? काय पाहिलंस माझ्यात? त्यावर तू म्हणायचं तू स्मार्ट आहेस, हँडसम आहेस, तुझं मन किती मोठं आहे. कोणी सहज प्रेमात पडेल रे. वा सर खूप मस्त आहे स्क्रिप्ट. एकदम असे लागोपाठ पंचच आहेत. ए पंच कुठे आहे यात? हा सर, पंच. ते हँडसम स्मार्ट काय कमाल पंच आहेत ती सर. वस्तुस्थिती आहे यार. तू पंचायत पुढे आपण ऍड करू. तू नीट घ्या प्लीज, नीट घ्या. आपण वाक्य घेऊया. हो सर. चल, हा. सर एक मिनिट, मला सांगा कॅरेक्टर काय पकडायचं नेमकं? कॅरेक्टर सोड ना. हा, सर. हात पकड. हा? म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ना आता आपण. ओके. हा थोडं वर्किंग करायला हवं. ओके, सर. जवळ ये. रोमॅन्टिक सीन आहे हा. हा. स्वीटी, इतकं प्रेम करतेस माझ्यावर? काय पाहिलंस ग माझ्यात? ए डोळे का बंद करते तू? सॉरी सर, पण मूडच येत नाहीये तुम्हाला बघून. अरे तुम्हाला बघून म्हणजे? आय मीन सर, ते फील येत नाहीये. मी एक काम करते, मी जरा डोळे बंद करून बाबाला इमॅजिन करते. बाबा आपला ढोलकीवाला बाबा. अरे त्याच्यापेक्षा बरा दिसतो यार मी. सर प्राप्त स्थितीमध्ये तोच बरा आहे त्यातल्या त्या. नको यार, तू बाबा बिबाला बघू, मला बघ ना यार. बरं ठीक आहे सर, मी फॉलो करते. करना यार नीट, सिरियसली प्लीज यार. हो सर, मी करते. नीट वाक्य घे यार प्लीज, नीट वाक्य घे. सॉरी सर, सॉरी. स्वीटी, का करते यार माझ्यावर प्रेम? काय पाहिलंयस माझ्यात? पृथ्वीक, तू एवढा हँडसम आहेस, हा. ओव्हर स्मार्ट आहेस. काय आहे? ओव्हर स्मार्ट. असं लिहिलंय ते? नाही सर, यात दिलं नाहीये तसं, पण माझं ऍड केलंय मी, थोडंसं ऍड केलंय. नको करू यार ऍड. सर त्याच्यामुळे माझं तुमच्यावरचं जास्त प्रेम दिसेल ना. अरे पण यार, ओव्हर स्मार्टचा अर्थ वेगळा होतो यार. नका बोलू यार. स्किट झाल्यावर सचिन गोस्वामी पण तेच बोलतात यार. नका बोलू यार कोणी. काय नाही ते आमचं पर्सनल आहे. तू गप ना यार. नको बोलू ओव्हर स्मार्ट. काय ते बोल ना यार. सॉरी सर, मी आहे ते म्हणते. प्लीज नीट वाक्य घे. हो. घेऊ सर माझ्यापासून? हा तुझ्यापासून घे यार. हा. पृथ्वीक, हा. तू एवढा हँडसम आहेस, स्मार्ट आहेस,
तुझे दात एवढे मोठे आहेत. माझे दात मोठे असं लिहिलंय. सर फंबल पडला सर इथे. मन मोठे आहे. दादाची डाग तुझ्या दात मोठे बोलते यार. मनचं फंबल दात कसं पडेल. अरुण कदम आहेस तू. अरुण कदम आहेस काकूचा हक्का व्हायला. येडी हसू नको मारीन. तर मला नाही करायचं हिच्या बरोबर काम. Sorry, काय फालतू की मला मी सचिन सरांना सांगतोय मला ही पार्टनर नको नाही पाहिजे मला तू. सर मी ट्राय करते. जा रे तुझ्यापेक्षा ना शीतल बरी होती. शीतल नाही, सर, मी एकदा- ना शीतललाच फोन करणार आहे आणि सांगणार आहे Okay. यार तू ग्रेट होतीस यार. तू पाहिजे मला यार. ओके सर एक मिनिट सर फक्त माझं ऐका सर प्लीज सर. सर मी ट्राय करते ना. तुझे दात दात नाही मान तुझे दात नाही मन किती. यार तुमचा फोन उचला. माझं डोकं फिरतंय. ऐक ना पृथ्वी. हा 12 मिनिटं झाली आहेत आता. ड्रामा थांबव आणि डायरेक्ट ओळख मला. उघड शीतल तू. बापरे तू किती अमूलाग्र बदल केलायस मेकअप मध्ये. मी ओळखलंच नाही तुला. पण मी ओळखलंय तुला. नाही काय म्हणत होतास मी तुला नकोय. हा फोन कशाला करत होतास मग मला. नाही तू नकोय म्हणजे अगदी असं नाही. फक्त मला असं वाटत होतं की जरा वेगळ्या लोकांबरोबर काम करायला हवं ना. अरे त्यापेक्षा आपणच वेगळं काम करूया ना. मला सांग वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करण्यात काय पॉइंट आहे. हा अरे पार्टनर बदलल्याचं दुःख काय असतं. खांडेकरला विचार. काय खांडेकर. आणि हे बघ आता मी एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आले. एक वेगळं कॅरेक्टर केलं आणि तूही ते न ओळखण्याची जी काय ऍक्टिंग केलीस ह्यालाच किट म्हणतात. अरे हो की नाही. आणि आपण आतापर्यंत मनापासून कन्व्हिक्शन हे सगळं करत आलोय. याच्या पुढेही करूया. करेक्ट. तेच कन्व्हिक्शन वापरूया जे 70 वर्षाची म्हातारी 20 वर्षाच्या मुलीच्या आवाजात गाणं गाताना दाखवते. पृथ्वी प्लीज आहे फालतूगिरी मी नाही करणार. ए, नको शीतल प्लीज कर माझ्यासोबत. क्या बात है. जबरदस्त. सुपर पंचेस होते आणि तुम्ही सुपर सादरीकरण दिलं. झकास. सरपंचांना विचारा त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. महेश सर तुम्हाला विचारलंस का माझ्यामध्ये कोण हॉलिवूडचा ऍक्टर दिसतो का. आय थिंक आय कॅन सी अल्फ्रेड ई न्यूमन इन यू. अल्फ्रेड ई न्यूमन नाही माहित कोणाला. नाही सर. अल्फ्रेड ई न्यूमन एक मॅड मॅगझिन आहे. मॅड मॅगझिन. त्या मॅड मॅगझिनचा एक इमॅजिनरी एक फिगर होती. असा चेहरा असा विचित्र होता आणि इट वॉज तर यू रिमाइंड मी ऑफ अल्फ्रेड ई न्यूमन यार. एनिवे इट वॉज अ फॅन्टॅस्टिक ॲक्ट. आणि ऑफकोर्स शीतल तू जो काय डिस्गाईज करून आलीस ना अनबिलिव्हेबल. मी सुद्धा ओळखलं नाही तिला. नंतर मला कळलं काही शीतलच आहे म्हणून. ब्रिलियंट. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू. ह्या पर्वासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू अगेन. सर. आणि मार्क्स बोनस मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.